ते बरं झालं का आपण रात्रीच्या रात्रीच निघालो मशाला घेऊन, हा, आणि ते तलवारा भाले घेऊन. नाही तर झालं असतं आपलं काम. नाही गेले असते म्हटलं तिघाचे जीव. काही लावता काय अरविंदराव, तिघाचे जीव कसे गेले असते? सोन्या होता तिथं, चेत्या होता, त्यानं फिल्डिंग नव्हती लावली काय? बाहेरने पाहिलं काय? मने होता तो घेऊन, कसे काय मरणार होते ते? तुम्हाला वाटते काय? अरे बॉम्बच बांधून होता ना तो. ते तर बरं झालं आपल्या गडबडीतनी त्या बॉम्बले काही लागलं नाही झालं असतं काम खतम. हा, हे बरोबर बोलवाल तुम्ही नामदेवराव, हे एकदम बरोबर. त्या गडबडीत जर ते बटन दबलं असतं तर सगळेच जाऊन मेले असते, पुऱ्या गावातले बी ते बी. का हो नामदेवराव दिलीप भाऊ, डेअरिंग लय म्हणा पण 2 पोट्टेची आहे नाही. सोन्याची चेत्याची डेअरिंग किती म्हणा? पहिले 50,000 मागितले, तात्याला सोडतो म्हणे, सोन्याला पकडलं. मग 1 लाख मागितले, पाटलाला पकडलं. हा, मग 2 लाख, 2 लाखाचे 2.5 लाख केले, चेत्याला पकडू राहिले होते. ते लक्षात झालं ना सगळ्याच्या, काही गती सगळ्याले पैसे मागून पकडू राहिले म्हणून. का हो नामदेवराव, ते 2.5 लाख रुपये सापडले का मग तात्याचे? अरे हो, हे तर लक्षच नाही राहिलं. ते 2.5 लाख रुपये पाहू राहिले होते ना, सापडलीच नाही काय? नाही सापडलेच तर नाही वाटते. आता तर मला सकाळी फोन आला होता, काही अतापता आहे का म्हणे 2.5 लाखाचा. भले एवढं समजते पण जीव वाचला ना का 2.5 लाख रुपये महत्वाचे आहे सांगा तुम्ही. जीव वाचला झालं, आता उडवले असं कोण 2.5 लाख रुपये? काय सांगता येते काय? बॅगच होती भरून. अरे असे कसे 2.5 लाख रुपये काय झाडाला लागले काय? कमवायला जा बरं, किती ठण लागते तर. बरोबर आहे ना, त्याचं 2.5 लाख रुपये ना मेहनतीचे पैसे आहे ना, का फुकटाचे आहे का पैसे? इथं दिवस रात्र मेहनत करावं लागते कास्तकार माणसाले. अरे हा, जीव वाचले ते महत्वाचं आहे ना. आता ते 2.5 लाखाच्या मागे काय मॅट होता काय? हा, गेले तर गेले पैसे. सापडायचे असते तर आतापर्यंत राहिले असते का सापडले असते? मला आला होता ना त्याचा फोन, चला म्हणे येऊ म्हणे जंगलातून पाहून. मी म्हटलं बस तुम्हीच जा, बसता का तिथं रातचे बिरातचे जा तुमच्या विचारानं. अरे वाघ आहे हा, कसे कसे जनावर आहे तिकडे, जीव धोक्यात टाकता का ते 2.5 लाखाचे आहे ना? ते तर कसं हिंमत करून गेलो आपण रात्रीचं. मशाला होत्या, चाकू तलवारा होत्या आपल्यापाशी म्हणून, नाही तर बस कोण जात होतं? अरे बस काही झालं नाही पुरत, मरता का तिथं जाऊन? वाटल्या तुरीची भाजी करू का मग? आजी बाबा खासान ना? हो, वाटल्या तुरीचीच करणं. मस्त चरवर करतो जराशी, हा तिखट करतो म्हटलं, हिरव्या मिरच्या टाकतो त्याच्यात मी, आणि ठेसा करतो जरा. अरे मले तर विचार का काय खातो काय नाही. इतक्या दिवस गुंड्याच्या ताब्यात होतो, काहीच तर खाल्लं नाही. हा, माझ्यासाठी बनव म्हटलं, छोले भात बनवतो आणि छोले वांगे बनवतो. बनवतो ना, जरा सबुरी तर धरा, काही धीर गीर. हा, आता तुम्ही घरी झाले ना, आता तुमच्यासाठी बनवणच आहे. तुरीचं सीजनच आहे, घरच्याच तुरी आहे. आणून देत जा, काय पाहिजे सांगा तुम्हाला. कढी होय पाहिजे का, वाटल्या याची पाहिजे तुम्हाला भाजी, का सगळ्या याच्या धान्याची पाहिजे तुरीची. तुरीचे जॅडम खाणार ना आता. तोंड काऊन केलं असं तुम्ही? काय झालं आता? जाऊ द्या ना, तुमचा जीव वाचला ना, हा महत्वाचा आहे ना. त्याचं टेन्शन नका घेऊ. गेले तर गेले 2.5 लाख रुपये. तू गेले तर गेले 2.5 लाख रुपये. कमवायला जाऊन पाय जराशी, माहित पडते तुले. हा, कमवायला जाऊन पाय. घरी राहिल्या तुले गोष्टी राहिल्या का फुकटा जागा 2.5 लाख रुपये? अरे फुकटाचे नाही आहे, पण तुमचा जीव वाचला ते पाना पहिले. जीव नसता वाचला आणि ते 2.5 लाख रुपये गेले असते, मग काय केलं असतं तुम्ही? आता वाचला म्हणून तुम्हाला समजून राहिलं ते 2.5 लाख रुपये 2.5 लाख रुपये करू राहिले. सांग ना जी बाबा, द्यायला सांग ना. तुमच्या नवरा बायकोच्या याच्यात मी काही पडत नाही, मग मीच वाईट होऊन जातो. तुम्ही तुमचा पाठ बसा काय आहे ते बस. काय ते काही कर, पण वाटल्या तुरीच्या दाईची भाजी करतो सांगू राहिलो तुले, आणि जरा ठेसा करतो. बाकी चालू द्या तुमचं काय आहे ते, मला नका घेऊ त्याच्या मनात. आणि ते 2.5 लाख रुपये गेले असते आणि तुम्ही एवढे जण नसते आले वापस, तर मग काय करत होतो? ते तर आम्ही बरं झालं लवकर आलो. दिवसभराची वाट पाहिली असती झालं असतं. म्हणजे काय तुम्ही आले नसते तर काय वाचलो नसतो? काय वाचलो नसतो का आम्ही? हा, सगळं वाचलो असतो आम्ही. पहिले फिल्डिंग लावून ठेवली होती. पाहिली तुमची फिल्डिंग पाहिली. सगळ्याला घेऊन मरत होते का त्या बॉम्बस्फोट ना? हा, बॉम्बस्फोट करवायला होता तो तर तुमचा मित्रच आहे. काही मरत नव्हतो आम्ही, काही मरत नव्हतो म्हटलं. हा, तो बंदूक टूर आला होता खाली, आम्ही घेतलं असतं त्याला ताब्यात, तुम्ही नसते आले तर. अच्छा हाव काय? बरं बरं, जा जा मग जा, पैसे आणा जा. कुठून आणतात ते 2.5 लाख रुपये सापडून? जा जा, आता तुम्ही जा एकटे जंगलात. येतो मी 1-2 घंट्यात, तोपर्यंत जेवायचं करून ठेवतो. पाया लागतो बाबा, आशीर्वाद द्या. 2.5 लाख रुपये आणले पाहिजे म्हणून. हा, जाय मग आशीर्वाद त्यासोबतच आहे. जा 2.5 लाख रुपये आण पटकन. येता म्हटलं माही म्हटलं थोडीशी टॉनिक बी घेऊन येतो. चकना आणा लागते काय का टॉनिकच घेऊन ये फक्त? बापाय तसाच पोरगाय तसंच काय? नुसतं का दारूच पिता काय? हा, किडनी होईल ना खराब तुमच्या. चला येतो. आणि तुम्हाला समजत नाही काय? पोराले म्हणून राहिले टॉनिक आणजो. माई मला काय समजत नाही का तुमची भाषा? टॉनिक काय म्हणते, काय म्हणते तर? अहो टॉनिक म्हणजे कॅल्शियमचा म्हणून राहिलो मी. हड्ड्या आता वयानुसार हड्ड्या झिंजत नाही काय, त्याचा टॉनिक म्हणून राहिलो तो. मला नका शिकू तुम्ही, कोणते टॉनिक होय काय होय सगळं माहित आहे मला. इतक्या वर्षाचा संसार असाच नाही करू राहिली. मला सांगू राहिले ते नुसतं दारू ढोकसाले पाहिजे. हा, कधी दारू आणली तर आणि पिऊन आले तर माझ्यासारखी मग बदमाश बाई नाही कोणती. झोडपण कधी धरून एखादे. अरे नाही ना, तर नाही पेत. फक्त तू सोले भात आणि आपलं वाटल्या तुरीची भाजी आणि बंद्या तुरीची भाजी करून ठेवतो. जरा गाडी पुसपास करा, लय खराब झाली. किती दिवस झाले चालवलीच नाही ना. आता चमकू राहिली बघ गाडी. आता बरी वाटू राहिली थोडीशी. मार गागरा बसला होता. कोणाचा फोन रे आता आला? हॅलो, कोण बोलत आहे?
बापरे हे तर लय मोठी गोष्ट झाली. म्हणजे आमचे नंबरही सेव्ह नाही आहे का तुमच्या याच्यात? अरे बापा. अरे कोण नामदेवराव आहे काय? अरे राजे हो नामदेवराव, तुम्ही विचार करा, त्या दिवशी मोबाईल फोडला, सगळ्याचे नंबर डिस्प्ले उडाला होता नाही तर 300 रुपयात डिस्प्ले टाकलायचा. कंबो गेला म्हणे, म्हटलं कायचा कंबो आहे का जम्बो आहे, टाकून दे म्हटलं बा, नंतर तर झमेला नाही पाहिजे. आता काय नंबर सेव्ह नाही, आता एका काय नंबर सेव्ह करायला लागेल याच्यात. बोला ना काय म्हणता? अरे येऊन नाही राहिले का इकडे? वाट पाहू राहिलो ना आम्ही तुमची. बस 2 मिनिटं, गाडीनं जरा लय धुळा खाल्ला होता. हा आता एवढ्या रुपयाची गाडी आहे आणि ते काय भरली भुरली चालवता काय म्हटलं, जरा पुसपास करून येऊनच राहिलं तिकडे. ठीक आहे मग या. चला झाली बा पुसणं, चला याव आता मित्र मंडळीला भेटून या. जय बजरंग बली, किक मारूनच चालू करायला लागेल इले. असं हा किती दिवसाबाद बुलेटचा आवाज ऐकू राहिलो, बरं वाटू राहिलं जरासं. बरं वाटू राहिलं, मनाला शांती वाटू राहिली. अरे जाना तिकडे जाना, काय परेशान करू राहिले, जाना जराशी टीव्ही पाहू राहिली तर दिल्ली का गाडीची ढप 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 लावून. हा काहीच आवाज नाही राहिला त्या टीव्हीचा, जा लवकर. चाललो ना, एवढी काय गरम होऊ राहिली होय अंद्रवाय? जरासं शांत नाही राहू देत. घरात पाहिलं घरात तसं, बाहेर पाहिलं बाहेर तसं. अरे राम राम तात्या. राम 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 राम. काय करू राहिले ते घरी? तुम्हाला भल्लं गमते बा घरी, आम्हाला तर 2 मिनिटं गमत नाही. आम्हाला तर बाहेरच पाहिजे, घरात गेलं घरात गमतच नाही. अरे घरी मलेच कुठं गमते, मले नाही गमत घरी. मग मी तर यायला फोनच करत राहतो, एक तर वावरात, नाही तर पांढऱ्यापाशी, नाही तर मग इकडे. बस घरी घरी तर 2 मिनिटं नाही गमत. ते टीव्ही लावली का माझ्या डोकसत दुखते, मोबाईल पाहिला का डोकसत दुखते. टीव्ही काय माणसं पाहत असते का हो? बाया पाहत असते त्या सिरियलला. माणसाचं काम आहे का ते? हा कभी सास भी कभी बहू थीन, कभी बहू भी कभी सास थी, तेच तर चालू राहते त्याच्यावर. जरासं घरी गेलं पाव म्हटलं अमिताभ बच्चनचा पिक्चर, धर्मेंद्रचा पिक्चर, तर काही नाही, घेतेच्या मायाबीन माईसून. हा रिमोट हिसकते, थांबा माया 7चा शो लागला आणि 8चा शो लागला, मायाबीन म्हटलं फेक तिकडे म्हटलं टीव्ही मी बी. माझ्या घरी तसंच चालू आहे. माझ्या बायकोचं आणि माझ्या सुनीचं तेच चालले. पाहू द्या सिरियल, पाहू द्या सिरियल. आज तिले मारते, आज तिच्यावर जादूटोना करते. जॉब आलो ना एक दिवस दारू पिऊन, जॉब धानल्या गेल्या ना मग हा टीव्ही फोडीन म्हटलं, उचलली होती आपटाले म्या. बस लय घोपडा खराब झालं मला. म्या म्हटलं मी पाहिन म्हणजे पाहिनच पिक्चर. अमिताभ बच्चनचा डॉन पिक्चर लागला होता. म्हटलं पाव जरासा, हा मटन गिटन होतं जरा घरी, पॅक पाणी पिऊन आलाच होता माणूस. म्या म्हटलं टीव्ही फोडतो, मला आज पाहून दिलं तर. मग पाहिला आखरी पिक्चर नाही? अरे कायचा पाऊस नाही दिला अगर पिक्चर, लावली त्यानं सिरियलच. मग माय पोरगही त्याच्या ऐकूनच होतं, माय पोरगही सिरियलच पाहतो म्हणजे. सांगा काय करावं आता? एखादा पाहिजे माणूस, हा अमिताभ बच्चनचा, धर्मेंद्राचा, अशोक सराफचा, असे आपले मराठी पिक्चर, लक्ष्मीकांत बेर्डेचा लागला तर पाहिजे जरा हौशी मावशीनं, तर काहीच यायचं सरत नाही. बरं जाऊ द्या तो विषय. अरे तुमचे म्हटलं 2.5 लाख रुपये काही आता पता चालला त्याचा का नाही चालला? पा गोष्टीत विसरलाच होता माणूस. कोणता विषय, काय विषय, कुकडेच नेऊन पटकला विषय, तर टीव्हीवरच गेला. माया विषय होता का बा, चालता का म्हटलं ते पैसे पाहिले. अरे नाही ना, जंगलात कोण जाय ना त्यावाल्या, वाघा आहे, जंगली जनावर आहे तिथं, नाही जमत ना तो ताल, काही फालतू. अरे जीव वाचला ते पाहा ना तुम्ही, 2.5 लाखाच्या मागे काय लागले? अरे तुम्हाला का फक्त 2.5 लाख रुपये दिसू राहिले काय? 4 लाख रुपये, पहिले 50, मग 1, मग 2.5, किती झाले? 4 लाख रुपये. 4 लाख रुपये गेले कुठं? हो 4 लाख रुपये झाले. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. नाही जा पाहिले जा. 4 लाख रुपये काय फुकटाचे येते काय? किती पिकवा लागते आपल्याला शेतीतनी, तेव्हा 4 लाख रुपये दिसते डोळ्यानं. मग कसे म्हणून राहिले तुम्ही? अरे तुम्ही म्हणून राहिले 4 लाख रुपये गेले तात्या, तर चोट्ट्यानं खर्च केले असं ना त्यातले पैसे. अरे मी होतो ना तिथं, पहिल्या दिवसपासून मीच होतो ना त्याच्यापाशी. मला माहित आहे ना काय आणलं त्यानं, दारू मटण, याच्याशिवाय काय खाल्लं त्यानं? काहीच नाही खाल्लं. आणि त्या तिकिटा पकडून घे, चल जाऊ द्या. 50,000 रुपयात ते निपटलं सगळं. तरी बाकीचे कुठे गेले? 3.5 लाख रुपये. चला ना, येऊ ना जंगलातून पाहून, मशाला गिशाला सगळं घेऊन जाऊ आपण. कोणी आलं बी जंगली जनावर तर मग कसं आहे ते भेटे आपल्याला. चला पार्टी देऊन देईन मी तुम्हाला. अरे नाही ना, काम आहे ना आमच्या मांग. बरं तुम्ही नका येऊ, तुम्ही दोघं चल ना हो नामदेवराव दिलीप भाऊ, असेच का आपला दोस्ताना. हा अरे आम्ही येऊन काय करू सांगा तुम्ही? आमचं काय काम आहे तिथं? आम्हाला काय माहिती आहे तिची? काहीच माहिती नाही आहे ना. आम्ही फक्त 7 पहाडीच्या तिथपर्यंत येऊ शकतो. 5 पहाडीच्या तिकडे तुम्हाला जाणं आहे. मग काय करसान सांगा? बरोबर आहे त्याचं तात्या, तुम्हाला अशायला नाही लागन. जैले तिच्या आजूबाजूची माहिती आहे, म्हणजे कसा इकडे तिकडे बॅग फेकली असन तर माहित पडन तुम्हाला. काय वाटते? असं कोण पाहा आता? हा त्या गुंड्यालेच नॉलेज आहे बा, ज्यानं मला किडनॅप केलं तर. बाबू मरांडी गंग्याले त्याला आणू का आता सेंटर जायला सोडून? आणि म्हणू काय कुठं लपवल्या तुम्ही पैसे म्हणून? मोहनच्या पांटेल्यापाशी जा तुम्ही, सगळेच जण आहे तिथं. ह्या विषय काढा, कोणी ना कोणी भेटूनच जाते. अरे हो, हे बरोबर सांगितलं तुम्ही. चला बसा नामदेवराव दिलीप भाऊ, बसा बरं. तुम्ही बसा, या अरविंदराव. नाही मी नाही येऊ शकत, मला जरा वावरात चक्कर मारायला जायचं आहे. हा जवाई आले, जरा जवाईले जातो घेऊन. जरा तुरीच्या शेंगा आणि वाटाण्याच्या शेंगा आणतो, आणि जरा हरभरा आणतो खाले नातीला मोठे आवडते राजू. वाटाण्याच्या शेंगा म्हटलं जरा फ्राय करून खाते बरी ते, आणि आपल्या तुरीच्या शेंगा उकळून तिला आवडतेच. जातो जरा मी जवाईसोबत. ठीक आहे, तुम्ही जा. बरं ठीक आहे. चला नामदेवराव दिलीप भाऊ, बसा. कमीत कमी आता तिकडे येऊन नाही राहिले 5 पाडीच्या मांग, तर चला तसंही मोहनच्या तर पांडेल्यावर चला. मोहनच्या पांडेल्यापर्यंत येईन आम्ही. तिकडे नाही येईन समोर.
अरे हो ना, बसा. चला येतो मग. तुम्हाला तर म्हणून राहिलो चला म्हणून. अरे तुमचं बरोबर आहे, पण तुमच्या गाडीवर जागा तरी आहे काय? काही मजा घेता? जागेचा विषय नाही, मी टंकीवर बसतो तरी तुम्हाला नेतो. तुम्ही फक्त हो म्हणा फक्त इकडं. नाही नाही, जा जरा, सांगितलंच आहे तुम्हाला. जवळ आले जरा वावरातून येतो, ठीक आहे? काही नाराजी तर नाही ना? अरे कायची नाराजी, काय नाराजी, काय तुम्ही बी. तुम्ही सुटून आले ते लय मोठी खुशी आहे मले. बस तिथं सगळ्या नाराज्या मिटल्या माया. अरे तुमच्या सगळ्या गावकराचे कसे उपकार फेडू याचा मला विचार पडला. चला येतो मग. चला आपणही जाऊ. अरे म्हणे तू काय आमदार खासदार होय का पंतप्रधान होय? एवढा व्यस्त राहता राजा? हा काय ले काय फोन करू करू इथं परेशान झाला माणूस. पाहिजे नाही वाटते तुला पैसे नाही? अरे काय विचारता राजा चेत्या तू. इकडे असं बाहेर याचं असलं का मार फोन येते याचे त्याचे आलत्या भलत्याचे. रॉंग नंबर वाले जास्त येते. कर्नाटकहून फोन येते आणि त्याच्या भाषा आपल्याला काय समजते काय? नाही आम्हाला वाटलं बा पैशाची गरज नसन तर मग राहू देतो. नाही एक जण आहे त्याला देऊन देतो व्याजानं. नाही रे बा, पैशाची गरज कोणाला नाही आहे. हा कुबेर देवाले आणि लक्ष्मी देवीला सोडून बस पैशाची गरज सगळ्यालाच आहे. दे दे बाबा दे, मेहनतीचे पैसे आहे. डोळे फोडा लागले, झोप मोड करा लागली त्याच्यासाठी. चेत्या चल जा, रक्कम देऊन दे त्याले. हे घे म्हणे त्या मेहनतीचे पैसे आहे, पुरे 81 आहे. मोजून घे रे बा, मोजून घे. मग नाही झालं पाहिजे. भरोसा आहे ना तुमच्यावर, तुमच्याच छान भेटले ना. मी काय पैसे मागितले होते तुम्हाला? ठेवून घे. कसं आहे पुढं चालून अधिक कोणतंही काम पडू शकते आम्हाला. का रे म्हणे कायचे वर एवढे मोठे पैसे? 500-500चा बंडल दिसले ना ते, 4 बंडल होते ते. कायचे वर एवढे आले पैसे? अरे काही नाही, एक वावराचा सौदा आला होता, या दोघांना आणलं गिराई, तर त्याच्यानं आपल्याला पर्सेंटेज भेटले त्याचे होते. अच्छा मी म्हटलं कायचे पैसे होय एवढे मोठे. असे काही कामं असले तर बिंदास सांगायचं आपल्याला, आपण करून देत जाईल, काही हरकत नाही. येतेच असे कामं, राहतेच अंदामंदात, आणि नसले तरी आम्ही कामं काढतो लोकांचे. ठीक आहे, सांगीन तुले फोन घेऊन लावून. चैना म्हटलं सोन्याच्या आता गेल्या काय? लय चमकू राहिल्या ना. चेताच्या गळ्यात तर बस तो चष्मा आणि चैनच चमकू राहिली. आपलं कसं राहते म्हणे, पैसे आले का पहिले काही ना काही वस्तू करून ठेव, जेणेकरून त्याचा पुढे चालून भाव वाढला का तोडाले बरं होते. कशा आपल्याशी गिरेक लागले राहते ना. हा हे गाडी ठेवायची आहे, मोबाईल ठेवायचा आहे, कोणाचं घर ठेवायचं आहे. आता काही दिवसानं आपलं चांगलंच काम जमलं तर लोकांचे वावरा गाण ठेवत जाईन आपण. हा कारण आता कसं आपला बिझनेस वाढत चालला. कायसा बिझनेस आहे याचा म्हणे? अरे व्याजाचा धंदा करते ते, लागले तर चालले जात याच्यापाशी. आपल्या वैकीनं 10% न देते तुले. अच्छा हाव काय? लागतेच आपल्याला कधी कधी. हा एखादा बरोबर हिशोबात लावून देत जा. 10% लय होते, 5% न देत जा. 5% ना? हा 5%चा जमाना राहिला काय? काही न देता फक्त म्हटलं चेहरे पाहून देतो आम्ही पैसे. 5% नाही अरे भाऊ, एकदम जवळचा आहे त्यालाच तर 10% आहे. दूरच्या वाल्याला तर 30-40 चालते. अबे काय राजा, आपल्या जवळचा आहे तो, देऊन देत जा त्याला बरोबर. बरं तू म्हण्याचा वळखीचा आहे म्हणून तुले राऊंड फिगर 8% न लावे. ठीक आहे झालं. चायना लय चमकुराला राजा, देतो बरं उद्याचे दिवस घालाले. अरे काही हरकत नाही ना, 1.5 लाख रुपये जमा करजो आणि घेऊन जाजो. किती काय दिवसानं आणजो. अरे बाप रे चॅप्टर आहे तो दोघं. पहिलेच म्हणते पुऱ्या मालाचे पैसे जमा करून ढोवान मग माल घ्या. नाही तर काय असेच घालून घुमू राहिले का ते? असे धंदा करू राहिले का व्याजाचा? लय दिमाग आहे त्याले. तुला ज्या टाइमला 81,000 दिले तर येई ना किती रुपये कमावले असेल त्याच्यावर? नाही त्यानं जे दिले ते इमानदारीनं दिले 2.5 लाख रुपयातले. कारण 5,000 त्यानं घेतले, 2,000 त्यानं घेतले. 81 बरोबर आले ना? बरोबर आले. पण 81,000 विचार पडला तर येईन डायरेक्ट गोपा करून टाकले. हा काय विचाराजोगताच प्रश्न पडला मले. 81,000 गोपं थोडी होते. सोनं काय भाव चालू आहे काय नाही. हा दोघा नाही केलाय ना. जाऊ दे आपल्याला तर भेटले ना. चल बस रे बस चेत्या. चल मोहनदाच्या पांटेला नेऊ जरा मसाला पान खाऊ, जेवणला झालं. चल रे चलता का म्हणे, चलता का रे बिचक्या? चल मसाला पान खाऊ. अरे आम्ही आताच खर्रा खाल्ला, तू ये जाय. बस याच्यासोबत झाले पुरते काय? येतं आपल्यावर डांबर देते टाकून, तुम्हीच द्या म्हणते पैसे. चांगला अनुभव आहे मले. बस रे चेत्या बस. अबे गाडी तर चालू करायची होती, आता काय किक मारायला उतरू का मी डबल खाली? एक काम कर, बिचक्याला उतरो, 1 मिनिट इकडे म्हणा, किक मारून घे त्याच्या हुशारीन जराशा आपल्या. ठीक आहे? अरे बिचक्या 2 मिनिटं इकडे बरं राजा, इकडे ये. वाट आला मा पायाले, जरा पाय वळ बरं माया. ये खाली ये लवकर. जाय रे बिचक्या जाय. पाय जरासा खाली कर, पायाले वळतो त्याले. अरे पायाले काही नाही झालं. एक काम कर आता, तू आला जाय ना इथं, गाडीला किक मारून दे तेवढी. अरे काय रे बा म्हणे, काय सोंग लावून घेतलं फालतूचं? किक मारून दे म्हणते राजा. दे ना आता, जाऊ दे आला तर दे किक मारून. दे ना पुढे चालून मग आम्ही कोणता बिझनेस करीन असा तर तुला घेऊन घेईन म्हणतात. नक्की घेशील ना? ठीक आहे देतो मारून. जरा जोऱ्यानं मारजो, तशी चालू नाही होत ते. एक काम कर, त्याला पाय पुरण नाही, तू हातानच मारून दे की. नाही का रे बा सोन्या? अरे हातानं मार, गाडीनं मार, नाही त्या डोक्यानं मार. त्या डोकसा लय मोठा आहे. लवकर मार जराशी, आम्हाला जाणं आहे. मार जरा जोऱ्यानं मार. असं झाली चालू. बस जमलं. काही असले तर सांगा, बिंदास सांगायचं आपल्याला. काही हरकत नाही, तुलाच सांगतो. त्यापाशी जे दिमाग आहे टेक्नॉलॉजीचं ते आमच्यापाशी नाही आहे ना, म्हणून आम्हाला तुलाच सांगणं आहे. चल येतो मग म्हणे. हा फक्त एक आधाराची विनंती आहे तुले, का हे गोष्ट
कुठंच भटकली पाहिजे नाही, समजला? भिचक्या तू बी रे, जास्त भादर नको करतो कुठं, नाही तर मग तुला नेणार नाही आम्ही. कसं आहे तू सांगशील असं का दलाली इकडे हे करू राहिले ते करू राहिले तर गिराईक बयकते, समजला? पुढच्या वेळेस त्याला बी हिस्सेदारी टाकतो आम्ही. कोणती गोष्ट रे बा म्हणे, कोणती गोष्ट? हा मला काही माहिती नाही. अरे बापरे, ऍक्टिंग मस्त करते हा सोने, आहे ना? मस्त नाटक करू राहिला आता. एक नंबर. हा तेच म्हणून राहिलो, असंच हेच तर पाहिजे होतं आपल्याला, असेच पाहिजे. चल येतो म्हणे मला नेजो, पण हा नक्की नेजो बाबा. तुले नेतो ना, आता बोलले ना सोन्यांचे त्या नेतो म्हणून, नेतो म्हणजे नेतो तुले बी, त्याला काम देतो करून, ठीक आहे? आता 81,000 भेटलं तर राजा काही खर्च गिरचं तर कर. चल कुठे चालतं? वाईन शॉपवर बसतो, चल. तुम्ही नाही येऊ राहिले का आंध्र प्याले? अरे मी नाही येत अंद्र, कसा आहे इथं लय जणांच्या गाड्या चोरी गेल्या आहे, सायकला चोरी गेल्या आहे, चोट्टे घुमते इकडे आजूबाजूले. तुम्ही या माझ्यासाठी घेऊन या, जा लवकर. पैसे तर द्या. अरे आपली उधारी आहे ना तिथं, जा माझं नाव सांग, मला फोन करायला लाव, जा. कोणती घेता, भिंगरी का संत्रा? अरे संत्रा बॉबी जाणार ना, का तुम्हाला माझा ब्रँड आहे नाही माहित काय? जा, लय दिवस झाले पेलोच नाही माणूस. हा हॅलो तात्या, हे नामदेवराव दिली भाऊ आले. किती देऊ याच्यापाशी? हॅलो किती देऊ म्हटलं हॅलो? याच्यापाशी, किती देऊ? हॅलो? अरे बहिरे हो, किती अरे देऊ? बोलणार रे बाबा, बोलणार. अरे काय हॅलो करू अरे आवाज नाही येऊ राहिले, राहिला. नाटक करू राहिले हॅलो? फालतूचे. थांब कट करून डबल लावतो. अरे बोलणार नामदेवराव बाबा, दिली भाऊ बोलणार. आले, काय आवाज किती देऊ नाही म्हटलं येत याले, तिकडून, किती हा? पावटे मी किती हॅलो देऊ? हॅलो करू राहिलो, बोल ना तिकडून, कोण आहे रे बा तू? हा हॅलो. अरे तात्या काय राजू, मोबाईल बदलवा ना, मोबाईल खराब झाला ना तुमचा. हॅलो, हा युराला आवाज, युराला, हा बोल, काय म्हणून राहिला होता? अरे काय म्हणून राहिला होता म्हणजे, आता तुम्ही नामदेवराव दिली भाऊले कायले पाठवलं अंद्र? हा देऊन द्या, 3 देऊन द्या त्याच्यापाशी. जयस्वाल भाऊ 4 देता 4. अरे ते तर नामदेवराव 4 म्हणून राहिले. नाही जयस्वाल भाऊ, 4 गिर नका देऊ, 3च द्या, बस 3च. हो नामदेवराव द्या, नामदेवरावपाशी फोन द्या. हा हे घ्या नामदेवराव, बोलून घ्या. हा बोला तात्या. अरे 4 घेतो ना, काय उरालं, एकच घेऊ राहिलो शिल्लकची. फालतू नाटकं नका करू आता. हा तुम्ही काय म्हणे काय एक क्वार्टर, तर एक क्वार्टर माणूस की न प्या. मापाशी का पैशाचं झाड आहे काय? पहिले 4 लाख रुपये अंदर गेलाय ना माणूस. फालतू नाटकं नका करू, एक घ्या, नाही तर राहिलं मग. हा हे घ्या, तात्या बोलतो म्हणते. हा बोला तात्या, किती देऊ मग? 3च्या वर तर एकही नका देऊ. बरं ठीक आहे. फुकटात पाजाव तर पाजाव, त्याच्यातही याचे चवणे राहते. 4 पेतो आणि 5 पेतो. हा हे घ्या तात्या, तुमचा ब्रँड घ्या. हे काय आणलं? तुम्हाला म्हटलं होतं ना राजू का संत्रा बॉबी, ह्या कोणता ॲटम उचलून घेऊन आले तुम्ही? अरे भिंगरी तर तुम्ही पेता, माझ्यासाठी काय आणली? घे ना आता, आणली तर पिऊन, आता का वापस जाऊ का आंध्र? घ्या पिऊन. कधी कधी याची चव घेऊन पा लागते, भिंगरी होय ना, चांगली गरगर घुमवते ना ही बी. द्या ना आता, वापस काय चालले? भिंगरी बरी लागते. चला बसा. चला मारा बरं, किक मारा, चला पटकन. काय तात्या, किती दिवस झाले पेले नव्हते तुम्ही? आता पकडून घ्या ना तुम्ही, 5 दिवस. 5 दिवसापासून ना तंबाखू नाही, ना दारू नाही, काही नाही. काय बाबा, कोय झाला होता. मी आता म्हटलं काही ना, माझ्या डोक्यात बंदुकीची कोई मारूनच द्या. मी परेशानात तेवढं झालो होतो, तलपच तेवढी आली होती मले. काही नाही, तंबाखू नाही भेटू आला. पाटील आले होते, त्याचे हातपाय बांधून ठेवले. कुठं भेटन मग तंबाखू? काहीच नाही, तंबाखू नाही, दारू नाही. त्याच्या अगोदरच्या दिवशी पेलो होतो वाटल्यास. जेव्हा रात्री गेलो होतो सोकारी कराले, तेव्हा चिपकून होतो तुम्ही. एक 90 मारली होती, चांगली झोप आली होती, चांगलं जेवण झालं तैड बिलकुल. बस तवा मटण आणि दारू गायब. त्याच्यानंतर ना मटण भेटलं, ना दारू भेटली, ना तंबाखू भेटला. पुरे वाके झाले. तुम्ही 2 घंटातच पावटी पेले ना, म्हणून विचारलं बा. कसा एवढी मोठी देशीची पावटी आहे, तुम्ही 2 घोटातच खतम केली. बापा एवढी मोठी म्हणजे काय लिटर भर होती का ते? काही आपलं दिलीपराव तुम्ही बी काय हातभर होती का ते? हाताच्या पंजा एवढी बॉटल नाही हो नामदेवराव. नाही तरी बी बरोबर आहे त्याचं म्हणणं. 2 घोटात पेनं मजा थोडी आहे, बिना चकण्याचं काही. पाणी गिनी पेत असता का याच्यावर चालू आहे आता? नाही याच्यावर नाही आहे चालू, पाणी पिऊ राहिलो. पण आता 2-4 दिवसानं होतेच आपला 1-2 राऊंड इकडे, सकाळ संध्याकाळ. घ्या ना, थोडी स्पीड न चालवा ना गाडी, मारा आरामानं चालू राहिले. स्पीड न चालू काय सांगा ना मग. पण काही असो, आज शामराव तुमचा लय माहोल दिसू राहिला. जवानच दिसू राहिला तुम्ही 18 वर्षाच्या पोरासारखे. नाही तर विचारा कोणाला बी. काही राजा, काही मोन्या नाही, मजा घ्या नुसतं. अरे मजा नाही ना, कोणाला विचारा तुम्ही. नाही का हो पाटील, शामराव कसे दिसू राहिले? शामरावचा जलवा आहे. जवानपणीच तर जवान सारखे राहते, आता म्हातारपणी जवान सारखेच राहू राहिले. अरे रामराम हो वसंतराव, काय म्हणते बा तब्येत पाणी? अरे तब्येत पाणी तर मोन्या आपली पहिलेपासून तंदुरुस्त आहे. तब्येत पाणी तर आपली कधीच खराब नाही होत. तूही सांग बा कसं आहे, आपली तब्येत पाणी खराब व्हायला लागली का आपण टॉनिक घेऊन घेतो, बरोबर होऊन जाते ते. तूही सांग कशी आहे तर तब्येत? अरे काहून गेले नाही का वावरात? उशीरला झाला ना, झाले पाहिजे होतं. चाललोच होतो, आता तुमच्या गोष्टी ऐकू राहिलो होतो बा. बस जातो दादा, तंबाखाची पुडी घेतो ना. दे रे बा मोहने, एक तंबाखाची पुडी दे. कोणती देऊ? अरे ज्याच्यात तंबाखू असते ते दे ना. कोणती देऊ, काय देऊ, काय करू राहिला? अरे तसं नाही ना, कोणत्या कंपनीची देऊ? चांगल्या क्वालिटीची दे. जास्त वेळ नशा राहायला पाहिजे, त्याचा झोप नाही आली पाहिजे, नाही का हो पाटील? कॅच पकड जा. फेक, पकडतो कॅच. चला येतो पाटील. मांडून ठेवतो रे मोहने, किती रुपयाचे आहे तर देतो. हा सोमवारी पगार होते, सोमवारी घेऊन घेजो. हा. अरे राम राम
दिलीप भाऊ काय बाबा काही आठवण नाही काही नाही हा मोठे झाले माणसं तुम्ही तर आता हा मोठा झालो ना आता आम्ही, म्हणून तर त्या पांटेला सोडून अंबानीच्या पांटेल्यावर जातो आता. खर्रा पोळी खाले न तंबाखू खाले. अरे अंबानीनं जगणं मुश्किल केलं का आता आमच्या पांडेलेवाल्याचं. आता एखादा पांडेला टाकन तो हा त्याच्या कंपनीचा आणि दे ना ऑफर, म्हणजे आमच्या पांडेल्याचे धंदे पाडते वाटते. पण काय बाबा इथं समजून नाही राहिलं काही अंबानीचं बी. पांडेल्याच्या धंद्यात घुसाच होय का आता. अबे मजा घेऊ राहिली न मोहण्यात आली काय लेका मोहन तू बी खरंच बाबा. आम्हाला वाटलं का आमच्यासोबत रवरव चण झाला असन, पण तू हाय तसाच आहे नाही. छाव तात्या मोहन लेका खरंच ना, मला वाटलं जरासा हुशार झाला असेल तू, पण काहीच नाही रे. पुरा मठारला तू आता एका जागी बसू. अरे कसं ते मोठे माणसं आहे बिझनेसमॅन. त्याला जर कोणत्या थोड्याशा धंद्यात प्रॉफिट दिसलं का बस ते घुसून जाते. त्याचं काय. तुम्ही दोघं उतरता गाडीच्या खाली का चालता मग माझ्यासोबत? उतराव दिलीप भाऊ, तुम्ही उतरता तेव्हाच मी उतरा ना. उतरा नाही तर घेऊन जाईन तिकडे जंगलात नाही आपल्याला. कुठून आले तात्या, कुठं गेलते? काही नाही, टंकी फुल करायला गेलतो. कोणाची गाडीची टंकी फुल करायला गेलते का तुमची टंकी फुल करायला गेलते? कसं आहे लय दिवसाची गॅप आहे ना म्हणून म्हटलं. अरे नाही आपण ना तर पेन बंद करून टाकलं. आता लय दिवस झाले त्याले, महिना झाला. गाडीची टंकी फुल करायला गेलतो. अच्छा हाव काय. बरं दिसले नाही पाहिजे. आता दिसले तर मग बेकार काम होऊन जाईल. तुले मोहन ज्या दिवशी दिसलो त्या दिवशी म्हणजो, ज्या दिवशी दिसन त्या दिवशी बिंदास म्हणजो. बस फक्त तंबाखाची पुळीच खातो आता. दारू गिरू सोडून आपल्याला आता महिना झाला आणि दारूला तर हातही नाही लावत आपण. खोटं वाटत असेल तर नामदेवराव आणि दिलीप भाऊला विचारून घ्या तुम्ही. डायरेक्ट घरी बसलो आणि घरून इथं आलो. हो काय म्हणून राहिले गडी? नाही पेनं बंद केली ना त्यानं खरंच. काहीच नाही, एक थेंबी नाही घेते. बस तंबाखू खाते फक्त. अरे का हो वसंतराव, आज सुट्टी मारता काय? नाही चाललो ना, हे तंबाखाची पोळी घ्यायला थांबलो होतो. चाललो. जा जरा लवकर जा. कसं आहे, तूर आहे, हरभरा आहे, वटाण्याच्या शेंगा आहे, पार लांबून टाकन चोट्टे. जा लवकर. ते कसं आता मला दिसून बी नाही राहिलं ना एवढ्यात, म्हणून राहिलो. हा बस निघतोच आता. कसं आहे, जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत हा माणूस इथं गोष्टी ऐकत होता आणि गोष्टी करत होता. लढा आजमावला मी यायले. तुम्ही याच्या 1 घंटा अगोदरपासून इथंच होता तो माणूस. कामाचा लय आहे पण कामाला करते बाबा, त्याच्याच्यानं तर माझा जीव वाचला. अरे सल्ल्या, हे असे कोण झाले त्याले केस? हा का शाटगीट लागला का तुला एखादा घरचा? काय राजा ताल करता फालतू. हा लग्नाला निघा लागते नाही काय वय सोंग फालतूचं. अरे माझ्या भाषा आला हा. मी खोबऱ्याचं तेल समजून का नाही त्याचं वाला जेलच लावलं. खोबऱ्याच्या बाटलीत टाकलं होतं त्याने ते जेल म्हणते का काय म्हणते ते, त्याने कसं उभे होते तर ते मी खोबऱ्याचं तेल म्हणून लावलं. ते उभेच झाले केस. सांगा आता काय करा. आणि काही करू आलो ते काही खाली होऊन नाही राहिलं. हे ते आता लेका मस्त काम आहे. अलगच दिसू राहिला का तू झापऱ्यासारखा एखाद्या. सोन्या तात्या तिथंच आहे रे. आपल्या गळ्यात गोप दिसन ना, जासूची चालू होऊन जाईल तात्याची. हा मी असं ऐकलं का तो त्याच्या पैशाच्या शोधात आहे म्हणून तो चालला म्हणते जंगलात पाहिले. एक काम कर, ते गोपाटा खिशात पहिले आपल्यावाल्या 3.5 लाख रुपयाचा घाला झालाय. हा 3.5 लाख रुपये कुठून देशील भरून? आता सगळे आपण कामोकामी लावले, बँकेत टाकले, सोनं गिनं केलं. आता गुपचाप हे काढून टाक गोप पटकन. गाडी सोमरून घेतो. हा मोहनदाच्या पांटेल्याच्या सोमरून घेतो, नाही तर त्याचं लक्ष चाललं नाही. घे कुठं गेले हे 2 चोरं नाही दिसू राहिले सोन्यांचे? त्या दिवसभरापासून काय पाहिजे तर मला नाही दिसले. नाही तर इथं दादा वेळा येते मसाले पान खाले. दिले रे मोन्या, पैसे दिले त्याला 3000 रुपये. अरे कायचे देते ते. 90 रुपये जमा केले फक्त 3000तले. एक मसाला पान घेतला त्या दिवशी आणि त्याचे 2 तुकडे करायला लावले. मागून घेतो ना, पैसे चांगले कमावू राहिले ते व्याजात धंद्यात. अर्थ काय कमावू राहिले तर ते काय लोकांना वाटते का? ते तर व्याजानं लोकांना वाटते. मग उदारे गिदारे काही देत नाही ते. लय हरामी गोष्ट आहे ते. अरे बापरे, चष्मा लावून कुठं रे बा कुठं? अरे त्या पांटेल्यावरच आलो होतो मसाला पान खाले. बनव बरं, चांगले तळकते भडकते बनव. अरे तात्याला विचारणार रे, तात्या खाते काय तर? अरे तात्या खाता का हो मसाले पान? खाता तू चारू राहिला असं तर खातो. आता आम्ही विचारू राहिलो तर आम्ही चारण ना पान. तुम्ही चारू राहिले का? घे ना मग, घ्या मसाले पान. बनव चांगलं मोहनदा, तळकतं भडकतं बनवतो. हा गुलकंद टाक, जष्टमन टाक, अष्टगंध टाक, सगळंच टाक त्याच्यात. अबे अष्टगंध नाही म्हणत त्याला, जष्टमन म्हणते. अष्टगंध खाली म्हणते काही लेका. अबे काय झालं बे सल्ल्या काका तुले? अबे अलग दिसू राहिला तू. पायसले का सोन्या केस तर पाय एखाद्या जवान पोट्टासारखेच केले. अबे हवे लेका. अरे असे काय खाऊन केले रे बा केस? मला तर म्हणलं हसायला लेका. अबे काय होई ये सगळे उभे. होमिओपॅथिकच्या गोळ्या बंद झाल्या वाटते त्याला, म्हणून असं मॅटसाय करू लागला. काय जवान राहिला का तू? जवान पोट्टे करत असते, आमच्या सारख्यानं केलं तर ठीक आहे. पण तू कायले करू राहिला केस? फायदे लेका सोन्या तूच पाय आता. बस लय दाता निघू राहिले तुमच्या दोघांचे. हा टाकू का भुक्की दातावर? आता पाडू का समोरचे 2-2 दात? ला हसू राहिले. अरे तर झाले काय ना केस हे तर सांग मग. अबे माया भाषा आला. त्यानं खोबऱ्याच्या तेलाच्या बाटलीत जेल टाकलं, ते मी लावलं. आता झाले ते उभे केस. का जाणून बुजून केले काय झालं त्याला हसाले? हास तू आता ना पकडून झोडपला तुला इथं तर नावाचा सल्ल्या नको म्हणजो. हास रे. चुपचाप राह रे चित्या, खवललाय ना सल्ल्या काका. चुपचाप राह राजा.
असा तर मला येऊ राहिला पण चुपचाप राह ना. मसाला पान किती बनवू रे? अरे तू विचारत नको जात जाऊ बरं. मसाला पान किती बनवावं लागते काय बनवावं लागते. आम्ही आलो का एक मसाला पान बनवत जाय. बरं एक तर एक. अरे मले चारू आले होते ना रे पान. काहून काय झालं मी खाऊ राहिलो ना चार ना तर. हा तर पान तर बनू द्या. पान बनलं का तुम्हाला चारतो. पान तर बनू द्या पहिले. अबे तिकडे नामदेव काकाले दिलीप काकाला तर विचार पान खाते काय तर. अरे नामदेव काका दिलीप काका पान खाऊ राहिले ना मसाल्याचं. अरे नाही नाही मी नाही खात. तुम्ही खाऊ राहिले का दिलीप भाऊ? अरे नाही नाही राहू दे. बरं बरं पाहून घ्या. मी विचारलं तुम्हाला नाही तर मग म्हणसान खाऊ ना खा ना पान. हा अरे कधी खर्च नाही करत बरं ते. आता करू राहिले तर खाऊन घ्या. स्वतःहून म्हणून राहिले ते. नाही नाही आम्ही नाही खा. तुम्ही खा वाटल्यास. नाही हो दिलीप भाऊ. हा आम्ही नाही खा. तुम्ही खा ना तुम्ही खा. सुपारी कोणती टाकू रे? हा भुंजी मीडियम टाकू का कच्ची मीडियम टाकू? सांगा होता त्या कोणती टाका लागते तर. कच्ची टाकजो रे. मीडियम नको टाकजो. जाळीवाली टाकजो. आता उद्या ना तात्याच्याच मनानं पान उदे. तात्याच्या पसंतीचं तर पान खाऊन पाहू आपण आज. आपल्याला चांगला अनुभव आहे ना त्याच्या पानाचा. खाऊ दे ना तात्याला खाऊ द्या. म्हणून तर पहिलेच नाही म्हटलं मी. त्याच्याच्यानं नाही म्हटलं. काहून शाहरुख आहे तुला नाही विचारलं रे सोन्यान चेत्यानं पान खातं काय. हा त्याला तर भल्ला जवळच आहे. काहून भांडण घेणं झालं का तुमचं काही. नाही नाही आम्हाला चांगलाच अनुभव आहे. थांबा जरासा थोडा वेळ तर थांबा. माहित पडते ना तुम्हाला कसं पान चारणं असते तिथं. थांबा थोडे. अबे तिकडे श्याम काका तर पाय चेत्या. श्याम काका तर पाय डबल जेवण झाले. हा यायचं वय कमी कमी होत चाललं का ज्या माया बिन दिवसांदिवस. अरे बापरे श्याम काका. फ्रेंडाव सांगू राहिलो. चेत्या आता जर हसला तर मी मुस्काळ फोडून टाकीन त्याला इथं. हा रक्त भांबाई करीन. तू हसू नको. तू हसला का लय बेकार वाटते मला. अलगच हसता राजा तू. सांगा होता त्याला. तू हसत नको जातो का चेत्या. हे अलगच हसता तू. हा किती भेव वाटते राजा. ते राजा ते दोनही तुला भेट जाय ना. ते चोर आणि ते शिंदे साहेब तर म्हणे बस मला या दोघांचा भेव नाही वाटवायला म्हणे. पण ते हसाचा भेव वाटवायला म्हणे. तू हसत नको जातो राजा. अरे त्याचं हसणंच तसं आहे ना. मी तर नाही भेट आता माझ्यासोबत राहून. अरे तू कसा भेशील. तू त्याचाच पार्टनर होय ना. पान जरा म्हटलं मोहनदा मोठं घेजो. हा मोठं घेजो. सगळ्यात मोठं पान घेजो त्याच्यातलं. अबे हे खायचं पान होय चमकुऱ्याचं पान नाही होय. हा चमकुऱ्याचं पान लावू का तुमच्यासाठी? सांग ना होता ते सांग ना. पान खायचं पान केवढं मोठं राहणार आहे. अरे पान काय लावणं झालं नाही का त्याला. एकच पान नाही लावू राहिला अधिक माया पान बनवायचं आहे त्या. हा अधिक सोन्याचं पान बनवायचं आहे. चेत्याचंच पान बनवू राहिला काय. थांबा तसंही पान तर बनू द्या. हेच पानाचे तुकडे करायला लावते तो 3. पाय ना तुम्ही थांबा सही. हा हे घे रे चेत्या झालं रे पान. कर त्याचे 3 तुकडे कर. 2 मोठे कर 1 लहान कर. पार्सल निवराला का रे 3 तुकडे करायला लावू राहिला. अरे पार्सल कायले तुम्ही खाऊ राहिले ना. आम्ही दोघं इथंच खाऊ राहिलो. आपलं जो ते 3 तुकडे लाईनवाला तात्याला दे 2 मोठे मग आम्हाला दे. इलायची लोंग सगळंच टाक दे. खोबरा किती जास्त टाकजो. तुमचं तिकडे पान फान. हा एक पान घेऊ राहिले त्याच्यात 3 तुकडे करू राहिले. त्याच्यात 2 मोठे ठेवा 1 लहान ठेवा. लहान तात्याला द्या 2 मोठे आम्हाला द्या. ते चॅप्टर दिसू राहिले तुम्ही. मला पाहिजे दे रे. मला तंबाखूची पुडी दे. पा काय म्हटलं होतं मी तुम्हाला शामराव. हे असं काम आहे त्याचं. भल्ले भाजीन ते पोट्टे येतं. ते तंबाखाच्या पुडीचं बिल आमच्या इकडे नका मांडजा. हा आमच्या इकडे फक्त पानाचं बिल. आता खाल्लं नाही विचार करून घेता त्या. खाऊ राहिले काय. आता आखरी विचारू राहिलो खाऊ राहिले का नाही खाऊ राहिले मसाल्याचं पान. अरे बस तुम्हीच खाते. हे होय का तुमचं पान चारणं. मी बंद पान चारू राहिले काय. एक पान घेऊ राहिले त्याच्यात 3 तुकडे करू राहिले. हा म्हणले पाहिजे. मोहन एक तंबाखाची पुडी दे. मानावर लिहू याच्या नावावर नको लिहू. विचार करून घ्या मग डबल विचारण नाही. खाऊन नाही राहिलं ना. हट्ट बी तिकडे त्याच पाहिलं काय. हा असे तर राजा काही रुपये खर्च करून टाकतो. त्या पानाच्या माता आहे काय. मोहनदा आणखी एक लाव रे. तेवढंच मटेरियल टाकजो. मोठं घेतो पान. तात्या तंबाखाच्या पुडीची कॅश पकडता. अरे बाप रे चांगले हरामी आहे रे तुम्ही. हा मले जेव्हा खायचं होतं मले चारतो म्हणे तेव्हा एका पानाचे 3 पान. आणि आता स्पेशल पान. बाप रे थांबा जासान कुठं रे. एकांडाव तर मायाची पाला पडवनच तुमचा. मग सांगतो तुम्हाला. खाऊ राहिले का पाटील नामदेवराव दिलीप भाऊ कोणी खाता का रे तंबाखू. घोटा डबलचा घोटा खातो ना. खात नाही तर काय. चांगलं मटेरियल टाकजो रे बा. गुलकंद जरा जास्त टाकजो. आणि जास्त मन अगं पगा टाक थोडस. एक काम कर ना पांटेलाच घेऊन जा ना घरी. हा 20 रुपयाचे पानं खाऊ राहिले 2 आणि त्याच्यात पैसे नगदी आहे ना. पैसे नगदी असेल तर देतो. पहिले पैसे द्या नंतरच. पैसे नगदी आहे ना म्हणून तेवढं ठसनीन चालू आहे. नाहीतर मग उधार असतं तर म्हटलं असतं का तुला एवढं. जरा सुपारी आहे ना जरा भाजली टाकजो. दाताल चिपकते राजा. ते काळी देजो दात कोराले. घ्या रे तुमचे पानं झाले. घ्याव पाटील तंबाखू घोटला. अरे तात्या लहान गैरा घोटला हो तुम्ही. लय चुना खाता. नाही आपल्याला तेवढं पाहिजेच पाटील. त्याच्याशिवाय मजा नाहीत मला तंबाखात. काय जोरदार मसाल्याचं पान बनवलं म्हणून दाद्या. मजाक नाही करत रे. असं वाटतं पप्पीच घ्या झाली तिथे येऊन पांढऱ्यात. नाही कर सोने. अरे मोहनदा तू जर तिथपर्यंत राहिला ना तर माझ्या लग्नात आणि त्याच्या लग्नात गुलाबजामुन नाही ठेवीन पण त्याला पान ठेवीन. हा स्वीट मध्ये त्याला मसाला पान ठेवीन नक्की. आहे ना त्याच्या. हो ना राजा सोनिया लस टेस्टी पान बनवलं रे. लस टेस्टी एकदम मस्त जबरदस्त. तुमच्या लग्नापर्यंत म्हणजे काय मला काय मारायला टिपले का तुम्ही. हा मला काय तेरवी खाली टिपले का तुम्ही. अरे काय सांगायचं परमेश्वराच्या समोर आहे का काही. हा त्यानं जर टाळलं तर आपण काय करू शकतो त्याच्यात. राम खोराय हो. परमेश्वराची इच्छा आहे का तुमचीच इच्छा आहे. हा
परमेश्वराची काही इच्छा नाही तुमची इच्छा आहे का मी मेलो पाहिजे म्हणून नाही थांबा रे तुम्ही थांबा येऊ का पांटेल्याच्या बाहेर येऊ का आता मुस्काळ पडू काय जास्त शिल्लकचे कामं नका करू ना दोघं जण हा काले शिल्लकचे कामं करू राहिले मार खासान ना मरेपर्यंत आराम खोराय हो